आज आपण इथे सोयाबीन आणि ओट्सची टिक्की बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 कप सोयाबीन घेतले आणि अर्धा कप ओट्स घेतले। आता आपल्याला सोयाबीनला गरम पाण्यामध्ये टाकून शिजवून घ्यायचे। सोयाबीनला गरम पाण्यामध्ये टाकायचे आणि त्याला शिजवून घ्यायचे 2-3 मिनिटं। एक उकळी काढल्यावरती मी ह्याला लगेच बंद करून ठेवणार गरम। असंच 1-2 मिनिटं असंच ठेवायचं म्हणजे चांगले फुलेल सोयाबीन। सोयाबीनला मी काढून घेतले। आता एक स्वच्छ पाणी घ्यायचे एखाद्या बाउलमध्ये आणि सोयाबीनला चांगलं स्वच्छ धुवून त्याला असं चांगलं त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचे, सुखं करून घ्यायचे एकदम। आणि आपल्याला ह्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे। मी आता इथे सोयाबीन मिक्सरला वाटून घेतले आणि जे आपण ओट्स घेतलं होतं ते सुद्धा असं पावडर बनवून घेतले, ते यामध्ये टाकायचे। आता यामध्ये मीठ, मिरची पावडर, चाट मसाला किंवा आमचूर पावडर, हळद, गरम मसाला आणि धना पावडर हे सगळे मसाले टाकायचे। सफेद तीळ टाकायचे। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने घेतले तरी चालतील। अख्खा धनिया बारीक कुटून टाकते। त्यानंतर इथे हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, किसून घेतलेला गाजर आणि कोथिंबीर टाकायचे। हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे। आता आपण ह्याची टिक्की बनवून घेऊया। आता मी इथे पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे। आपण टिक्क्यांना शॅलो फ्राय करणार आहोत। एक साईडने झाली आपली टिक्की, दुसऱ्या साईडने शेकून घ्यायची। तर बघा दोन्ही साईडने क्रिस्पी झाल्यात आपल्या टिक्क्या। तर रेडी आहे आपली सोयाबीनची टिक्की। खूप साऱ्या प्रोटीनने भरलेली, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी टिक्की आहे। तुम्ही पण करून बघा, नक्की ट्राय करा आणि मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।